नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय संरक्षण शास्त्र, इयत्ता 12. तिसरं प्रकरण पाहत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारत आणि आशिया. आतापर्यंत आपण भारताचे दक्षिण आशियामध्ये असणाऱ्या लहान लहान देशांबरोबर कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित केलेले आहेत याबद्दल चर्चा पाहिली. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भारत आणि अफगाणिस्तान या देशाबरोबर भारताचे कशा पद्धतीचे संबंध आहेत याच्यावरती चर्चा करणार आहोत. भारताच्या शेजारी असणारा हा अफगाणिस्तानचा देश. अफगाणिस्तान बरोबर आपले सहकार्याचे संबंध आहेत. तसं पाहिलं तर अफगाणिस्तान पासून भारताला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. प्रत्यक्षरित्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा सीमावाद नाही किंवा प्रादेशिक संघर्ष नाही, प्रदेशावरूनही संघर्ष नाही. अफगाणिस्तानचा काही भाग हा भारताच्या सीमेला लागून आहे. काही प्रमाणात उत्तरेला हा भाग लागून येतो. असं जरी असलं तरी सुद्धा अफगाणिस्तानने किंवा भारताने या दोन्ही देशांदरम्यान असणाऱ्या सीमेवरून कधीही त्या ठिकाणी संघर्ष केलेला नाही किंवा त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्नही निर्माण झालेले नाहीत आणि वादही निर्माण झालेले नाहीत. मग हा जो देश आहे तो देश भारताच्या सामरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. का? कारण मध्य आशियामध्ये जर भारताला त्या ठिकाणी संपर्क साधायचा असेल, म्हणजे मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान आणि कझाकस्तान या खनिज तेलाचे साठे असणाऱ्या देशांशी जर भारताला संपर्क साधायचा असेल तर भूमार्गाच्या माध्यमातून आपणाला त्या ठिकाणी भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश करता येईल. या दरम्यान म्हणजे आपण जे समुद्रमार्गे मध्य आशियामध्ये प्रवेश करतोय तेच पर्यायी मार्ग म्हणून आपणाला अफगाणिस्तानमधून भूमार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तान की जो भारताच्या शेजारी असणारा देश आहे तो भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मग असे जे अफगाणिस्तान आहे त्या अफगाणिस्तानची स्थापना कधी झाली तर अहमद शाह दुर्रानी याने या अफगाणिस्तानमध्ये असणारे ज्या लहान लहान टोळ्या आहेत, लहान लहान गट होते अफगाणिस्तानमध्ये, या पश्तून या लहान लहान टोळ्यांना एकत्र केलं आणि 1747 मध्ये या अहमद शाह दुर्रानी याने अफगाणिस्तानची निर्मिती केली. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अनेक लहान लहान टोळे आहेत. त्या ठिकाणचा प्रदेश असा काही जास्त त्या ठिकाणी उपयोगी किंवा उपयुक्त पडेल अशा पद्धतीचा नाही. नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे किंवा जी नैसर्गिक विपुलता असं आपण जे म्हणतो, पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथं, असं मोठ्या प्रमाणात नाही. मग अशा ठिकाणच्या या लहान लहान टोळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी अफगाणिस्तानची स्थापना झाली 1747 मध्ये. अहमद शाह दुर्रानी यांनी ही स्थापना केली. याच्यानंतर या अफगाणिस्तानचा जर महत्त्वाचा विचार केला तर अफगाणिस्तान हा देश रशिया आणि ब्रिटिश या दोन देशांच्या दरम्यानचा देश आहे. एका बाजूला रशिया आहे, दुसऱ्या बाजूला ब्रिटिश आहे. या दोन देशांमध्ये असणारा हा प्रदेश आहे. त्यामुळे या प्रदेशाला मध्यगत प्रदेश असंही ओळखलं जात होतं सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे दोन देशांच्या दरम्यान असणारा हा प्रदेश. त्यामुळे काय झालं, ब्रिटिश ही मोठी सत्ता आहे आणि रशिया ही पण मोठी सत्ता आहे. या दोन मोठ्या सत्ता डायरेक्ट एकमेकांच्या समोर कधी येऊ शकल्या नाहीत, कारण त्यांच्यामध्ये कोणता देश आहे, अफगाणिस्तान आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने सुरुवातीच्या काळामध्ये या दोन मोठ्या साम्राज्यांच्या मध्ये मध्यगत प्रदेश म्हणून भूमिका बजावली. आता मध्यगत प्रदेश म्हणजे काय ते पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिले. म्हणजे मध्यगत म्हणजे मध्ये आहे आणि या दोन्ही देशांना एकमेकांवरती डायरेक्ट हल्ला करता येत नाही, आघात करता येत नाही, अशा पद्धतीचा हा मध्यगत प्रदेश आहे. किंवा त्यांनी त्या ठिकाणी बराच काळ अफगाणिस्तानने मध्यगत भूमिका बजावली. त्यानंतर हा जो अफगाणिस्तानचा प्रदेश आहे तो ब्रिटिशांच्या अंमलाखाली राहिला. म्हणजे अफगाणिस्तान ही गुलामगिरीमध्ये होता. ब्रिटिशांचं वर्चस्व अफगाणिस्तानवरती होतं. 1919 मध्ये या अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अफगाणिस्तानमध्ये लोकशाही शासन व्यवस्था रुजवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून मुक्त झाल्याच्या नंतर तिथं लोकशाही शासन व्यवस्था असावी अशा पद्धतीने प्रयत्न झाले. परंतु ही लोकशाही शासन व्यवस्था तिथल्या लोकांच्या मध्ये जास्त काळ किंवा मोठ्या प्रमाणात रुजवता आली नाही. लोकशाही शासन व्यवस्था त्या ठिकाणी जास्त काळ टिकून राहिली नाही. कालांतराने या ठिकाणची लोकशाही संपुष्टात आली. 1773 मध्ये या ठिकाणी म्हणजे 1973 मध्ये अफगाणिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उठाव झाले. म्हणजे 1919ला स्वातंत्र्य मिळाले. लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न झाला अफगाणिस्तानमध्ये. 1919 पासून ते 1973 पर्यंत तिथं त्या ठिकाणी काही प्रमाणात लोकशाही शासन व्यवस्थेचं शासन चाललं. परंतु 1973 मध्ये या ठिकाणी उठाव झाला. तिथल्या विशिष्ट गटाच्या लोकांनी अफगाणिस्तानमध्ये उठाव केला. त्यामुळे या 1973च्या उठावामधून त्या ठिकाणी असणारी लोकशाही संपुष्टात आली. लोकशाही शासन व्यवस्था संपली आणि 1978 मध्ये पुढं काही काळानंतर काही वर्षानंतर 1978 मध्ये अफगाणिस्तानमध्ये साम्यवाद्यांनी खूप मोठा उठाव केला. साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी 1979 मध्ये अफगाणिस्तानमधील या साम्यवादी राजवटीला समर्थन देण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये रशियाने पाठवल्या. थोडक्यात काय झालं, 1973 मध्ये उठाव झाला. अफगाणिस्तानमध्ये अराजकता अशांतता निर्माण झाली. त्याच्यानंतर तिथल्या शासनाने ती अराजकता अशांतता दूर करण्याचा 78 पर्यंत प्रयत्न केले. 1978 पर्यंत. परंतु 1978 मध्ये साम्यवादी लोकांनी मोठा उठाव घडवून आणला. या उठावाला समर्थन देण्यासाठी सोव्हिएत रशियाने तात्काळ या अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला. 1979 मध्ये लगेच हस्तक्षेप केला. सोव्हिएत रशियाने तिथं हस्तक्षेप केला आणि साम्यवादी राजवट तिथं स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना यशही आलं. 1979 मध्ये सोव्हिएत रशियाने त्यांच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसवल्या. या फौजांनी 1979 पासून ते 1989 पर्यंत त्या अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या साम्यवादी विचारसरणीच्या गटांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्याच्यामुळे तिथं साम्यवादी राजवट अस्तित्वात आली. 10 वर्ष 1979 ते 1989 हे 10 वर्ष सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या भागात साम्यवादी शासन व्यवस्था अस्तित्वात आली. पूर्णपणे अस्तित्वात आली असंही आपण म्हणू शकत नाही. कालांतराने तीही संपुष्टात आली. 1989 मध्ये ज्या वेळेला सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानमधून निघून त्यांच्या देशामध्ये मायदेशी परतल्या, त्यानंतर पुन्हा अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. म्हणजे इथं लोकशाही शासन व्यवस्था ही रुजली नाही मोठ्या प्रमाणात. साम्यवादी शासन व्यवस्था मोठ्या प्रमाणात रुजली नाही किंवा यशस्वी झाली नाही असं आपण म्हणू शकतो. ते कशा पद्धतीने पुढं लक्षात घ्या. 1989 मध्ये ज्या वेळेला सोव्हिएत रशियाच्या फौजा माघारी त्यांच्या मायदेशी परत जातात, त्यावेळेला नंतर पुन्हा अफगाणिस्तानमध्ये अराजकता अशांतता निर्माण होते. पुन्हा तिथं संघर्ष सुरू होतो. अंतर्गत संघर्ष उफाळून येऊ लागतो आणि त्याचाच परिणाम असा होतो की 1996 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सत्तेवरती येते. तालिबान राजवट ही सत्तेवरती येते. लक्षात घ्या. म्हणजे तालिबानच्या हातामध्ये सत्ता जाते. तालिबान राजवट सत्तेवरती येते आणि तिथं त्या ठिकाणी पुन्हा बदल आपल्याला दिसला किंवा दिसतो. म्हणजे लोकशाही संपुष्टात आली. साम्यवाद ही पाठीमागे पडला. आता तालिबान राजवट त्या ठिकाणी अस्तित्वात आली 1996 मध्ये. याच कालावधीमध्ये 2001 मध्ये 11 सप्टेंबर 2001 मध्ये याच अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेला तालिबान राजवट अस्तित्वात होती, याच तालिबान राजवटीमध्ये अफगाणिस्तानमध्ये जे दहशतवादी गट तयार झाले त्याच्यापैकी
अल कायदा या दहशतवादी गटाने, त्याचा प्रमुख ओसामा बिन लादेन होता आणि त्याने हा दहशतवादी गट अफगाणिस्तानमध्ये तयार केलेला होता, वाढवलेला होता. याने 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला चढवला. त्याच्यामधून अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मग अमेरिकेने काय केलं? अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001चा हा जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्याचा विरोध करण्यासाठी आणि ज्याने घडवून आणलेला होता त्याच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी अमेरिका आणि मित्र देशांनी 2001 मध्ये अफगाणिस्तानवरती हल्ला चढवला. खूप मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये हल्ले झाले आणि याच अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या नॉर्दर्न अलायन्स, नॉर्दर्न म्हणजे उत्तर, अलायन्स म्हणजे आघाडी, म्हणजे ही एक आघाडी आहे, हा एक गट आहे. जसं त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे विचारसरणीचे गट असतात, राजकीय गट असतात, अगदी त्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये नॉर्दर्न अलायन्स नावाचा हा एक गट आहे की जो गट त्या ठिकाणी वेगळ्या विचारसरणीचा आहे, शांततापूर्ण विचारसरणीचा होता असं आपण म्हणू शकतो. या गटाने अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याला समर्थन दिलं. हा गट अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी सहभागी झाला या आक्रमणाच्या त्या ठिकाणी आक्रमणाच्या बाजूने. आता याच्यामध्ये काय झालं? नॉर्दर्न अलायन्सने अमेरिकेच्या आक्रमणाला पाठिंबा दिला. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने चढवलेल्या हल्ल्यामुळे 1996 मध्ये अफगाणिस्तानमध्ये जी तालिबान राजवट सत्तेवरती आलेली होती ती तालिबान राजवट पुन्हा संपली. म्हणजेच तालिबानची राजवट संपुष्टात आली, संपली आणि तालिबानच्या ऐवजी परत त्या ठिकाणी नॉर्दर्न अलायन्स या गटाकडे त्या ठिकाणी अफगाणिस्तानचं नेतृत्व गेलं. परंतु सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय होती? 1973 पासून ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये अशी कोणतीही एखादी त्या ठिकाणी सत्ता व्यवस्थित त्या देशाची उभारणी करू शकला नाही किंवा असं त्या ठिकाणी एखादं चांगलं संविधान तयार करू शकला नाही, राज्यघटना तयार करू शकला नाही की ज्याच्यामुळे अफगाणिस्तानचा राजकीय कारभार हा व्यवस्थित चालू शकेल. म्हणून काय झालं? 2001 मध्ये ज्या वेळेला तालिबान राजवट संपुष्टात आली त्यावेळेला याच कालावधीमध्ये 2001 मध्ये अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीचा निर्णय झाला. अफगाणिस्तानची पुनर्उभारणी करायची, या देशाची पुनर्रचना करायची, अशा पद्धतीचं संविधान तयार करायचं की इथं परत अंतर्गत संघर्ष निर्माण होणार नाही, कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट विध्वंसक विचारसरणीच्या हातामध्ये ही सत्ता जाणार नाही. या पद्धतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने 2001 पासून अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यासाठी जागतिक परिषद झाली, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक परिषद झाली आणि या परिषदेच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीचा निर्णय झाला. मग त्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानसाठी नवे संविधान तयार करण्याचा निर्णय झाला. नवे संविधान, नवीन राज्यघटना. कारण जर संविधानच त्या ठिकाणी नसेल तर सत्ता कशी स्थापन होणार, देशाचा कारभार कसा चालणार, त्यासाठी संविधान उभारण्याचा निर्णय झाला. त्या दृष्टिकोनातून संविधान तयार होण्यास सुरुवात झाली. संविधान तयार झालं. त्याच्यानंतर 2004 मध्ये अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुका झाल्या. 2005 मध्ये नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका झाल्या, संसदेची निवडणूक झाली. म्हणजे अशा पद्धतीने 2005 पर्यंत या अफगाणिस्तानची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न झाला. तिथं लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला, घेतल्या गेल्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. थोडक्यात काय, संसदीय व्यवस्था निर्माण करण्याचा तिथे प्रयत्न झाला. या पद्धतीने त्या ठिकाणी अफगाणिस्तान त्या ठिकाणी आता तयार होत असताना आपल्याला दिसून येते त्याची पुनर्उभारणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे
आणि सध्याच्या स्थितीमध्ये अफगाणिस्तानमध्ये योग्य पद्धतीने शासन चालू आहे. अंतर्गत अराजकता संघर्ष तर सुरूच आहे, परंतु अजून तरी 2001 पासून अजून तरी त्या भागामध्ये सत्तेमध्ये बदल झाला नाही किंवा कुणी सत्ता उलटून टाकून स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा तरी मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत नाही. थोडक्यात काय, 2001 मध्ये त्या ठिकाणी अफगाणिस्तानची पुनरुभारणी करण्यास सुरुवात झाली. मग इथं भारताची भूमिका काय, तर भारताने त्या ठिकाणी अफगाणिस्तानला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. मग अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट 2001 मध्ये संपुष्टात आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये लक्षणीय सुधारणा झाली संबंधामध्ये भारताच्या. कारण का, तालिबानची राजवट ज्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये होती त्यावेळेला भारताने तालिबान बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित केले नाही. कारण तालिबान राजवटीची विचारसरणी वेगळी होती, भारताची धोरणं वेगळी होती, भारताची तत्व वेगळी आहेत, मूल्य वेगळे आहेत, ते त्यांच्या विचारसरणीशी तत्वांशी जुळत नव्हतं. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित केले नाही. परंतु 2001 नंतर ज्यावेळेला तालिबान राजवट संपुष्टात आली त्यानंतर मात्र भारताने अफगाणिस्तान बरोबर त्या ठिकाणी चांगले संबंध प्रस्थापित केले. या संबंधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढही झाली. कारण भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून कोणताही वाद नाही, भारत आणि अफगाणिस्तानचा प्रदेशावरून वाद नाही, भारत आणि अफगाणिस्तानचा कधीही समोरासमोर संघर्षही झालेला नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भारताने अफगाणिस्तान बरोबर सहकार्याचे संबंध वाढवण्यास सुरुवात केली. आता ज्या वेळेला 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवरती हल्ला केला त्यावेळेला अमेरिकेच्या अफगाणिस्तानच्या नॉर्दर्न अलायन्सने म्हणजे उत्तर आघाडीने एका विचारसरणीच्या या गटाने अमेरिकेच्या हल्ल्याचं समर्थन केलं, अमेरिकेला पाठिंबा दिला होता. त्याच वेळेला भारताने सुद्धा या नॉर्दर्न अलायन्सला पाठिंबा दर्शवला होता त्या कालावधीमध्ये. त्यामुळे त्या भागामध्ये असणारी उत्तर आघाडी म्हणजे नॉर्दर्न अलायन्स हा जो गट आहे एका विशिष्ट विचारसरणीचा हा जो गट आहे त्या गटाला नाव दिले त्यांनी नॉर्दर्न अलायन्स, अफगाणिस्तानमधला हा गट आहे. या गटाला आपण पाठिंबा दर्शवला होता, त्यांना आपण सहकार्य दिलेलं होतं. त्यामुळे भारताचे संबंध 2001 पासूनच अफगाणिस्तानमधल्या या गटाशी जोडले गेले. कालांतराने हाच गट अफगाणिस्तानच्या सत्तेवरती आला आणि त्या ठिकाणचा कारभार पाहू लागला. जर अफगाणिस्तानचा आपण विचार केला तर अफगाणिस्तान आणि भारताचे संघर्ष नाही, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, पण अफगाणिस्तानमध्ये जो विध्वंस झालेला आहे, अफगाणिस्तानचा जो विकास झालेला नाही, अफगाणिस्तानमध्ये जी सतत अराजकता अशांतता असते, संघर्ष असतो, त्याच्यामुळे अफगाणिस्तानची उभारणीच झाली नाही, राष्ट्र उभारणीच झाली नाही. त्याच्यासाठी मात्र भारताने सातत्याने अफगाणिस्तानला त्या ठिकाणी सतत मदत केलेली आपल्याला दिसून येते. आता भारत अफगाणिस्तानला मदत का करत आहे, कारण की मध्य आशियामध्ये जर आपल्याला भूमार्गाने प्रवेश करायचा असेल किंवा कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या खनिज तेलाचे साठे उपलब्ध असलेल्या मोठ्या देशांशी आपणाला जर संपर्क साधायचा असेल भूमार्गाने तर अफगाणिस्तान हा मध्ये असणारा प्रदेश आहे. त्यामुळे भारत, अफगाणिस्तान, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान म्हणजे मध्य आशिया या ठिकाणी जाण्यासाठीचा भूमार्ग आपल्याला त्या ठिकाणाहून उपलब्ध होतो. म्हणून भारताच्या दृष्टीने अफगाणिस्तानचे सामरिक महत्त्व आहे किंवा राष्ट्रीय हितरक्षणाच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तान महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टिकोनातून भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 2011 मध्ये सामरिक सहकार्य करार झाला. हा द्विपक्षीय करार होता, दोन देशांपुरताच हा करार होता. भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांनीच करार केलेला होता, तिसऱ्या देशाचा या कराराशी काही संबंध नव्हता. 2011 मध्ये त्या ठिकाणी सहकार्याचा करार झाला, सामरिक सहकार्य करार झाला. त्या करारानुसार भारताने अफगाणिस्तानची पुनर्रचना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानच्या अंतर्गत भागातील पायाभूत विकास आणि संस्थात्मक उभारणीसाठी मदत करण्याचं ठरलं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये पायाभूत विकास करायचा, नागरी विकास करायचा, नागरिकांच्या विकासासाठी, नागरिकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावं लागेल ते भारत करेल, म्हणजे अफगाणिस्तानला मदत करेल. कोणत्या पद्धतीची मदत? थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी
इमारती उभे करणे असेल, शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी करणे असेल अफगाणिस्तानमध्ये, किंवा शालेय इमारती उभ्या करणे असतील, किंवा मोठ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कार्यामध्ये त्या ठिकाणी मदत करणे, मग तांत्रिक विकास कार्य असेल, शेतीचे विकास कार्य असेल, किंवा वीज निर्मितीचे प्रकल्प असतील, मोठमोठी धरणं उभी करणे असेल, याच्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचं मान्य केलं आणि त्या दृष्टिकोनातून भारत अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. अफगाणिस्तानमध्ये असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग सुद्धा अफगाणिस्तानला करून घेता येत नाही, कारण त्याचा आर्थिक विकासच तेवढा झालेला नाही, तेवढं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. मग ते नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ना, ती नैसर्गिक साधन संपत्ती अफगाणिस्तानला उपयोगात आणता यावी, याच्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान भारत अफगाणिस्तानला पुरवेल, त्याच्यासाठी अर्थसहाय्य करेल. अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चालना देईल, इतर देशांना अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चालना देईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारताकडून अफगाणिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. अफगाणिस्तानमधून भारतामध्ये ज्या वस्तू निर्यात केल्या जातात, अशा निर्यात झालेल्या वस्तूंवरती भारतात कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नाही. भारताने आयात शुल्क पूर्णपणे माफ केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारत अफगाणिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये जे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल आहेत, राष्ट्रीय सुरक्षा दल आहे म्हणजे सेना दल आहे, या सेना दलांना आवश्यक ते सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय भारताने घेतला आणि मदत करतही आहे. म्हणजे थोडक्यात काय, भारताने अफगाणिस्तान बरोबर करार केला, परंतु हा करार कसा आहे तर अफगाणिस्तानच्या अंतर्गत भागाचा विकास करणे, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करणे, अशा पद्धतीचा हा करार आहे. भारत कोणत्याही पद्धतीने लष्करी माध्यमामधून अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही, लष्करी हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे इथं लष्कराचा संबंध असणार नाही, फक्त भारत नागरी विकासासाठी मदत करेल. भारताने हे जे धोरण राबवलेलं आहे ना अफगाणिस्तानच्या बाबतीत विकास करण्यासाठीच, त्या धोरणाला सॉफ्ट पॉवर धोरण असं म्हणतात. सॉफ्ट पॉवर धोरण म्हणजे आपण शांत आहोत, सॉफ्ट आहोत, त्यांचा विकास करत आहोत, त्यांना मदत करत आहोत, त्यांची राष्ट्र उभारणी करण्यासाठी मदत करत आहोत. जर सविस्तर पाहायचं म्हटलं तर अफगाणिस्तानच्या राष्ट्र उभारणीसाठी भारताने कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले ते आपण मुद्देसूद एक एक मुद्दा बघूया. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, भारताने अफगाणिस्तानच्या राष्ट्र उभारणीसाठी अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या प्रकल्पांना उभं करण्यास सुरुवात केली, त्याला अर्थसहाय्य दिले. मग अफगाणिस्तानमध्ये कोणकोणते प्रकल्प त्या ठिकाणी भारत सुरू करते किंवा उभे करत आहे आणि त्याला भारताकडून कशा पद्धतीने मदत झाली आहे, तर याच्यामध्ये काबूलमधील अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत बांधणे, म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी जी आहे त्या राजधानीच्या ठिकाणी असणारी अफगाणिस्तानची जी संसद आहे त्या संसदेच्या इमारतीच्या उभारणीसाठी मदत कोण करत आहे, भारत करत आहे. काबूलमधीलच हबीबिया नावाचं जे हायस्कूल आहे, खूप मोठं हायस्कूल आहे, लक्षात घ्या, शाळा आहे, या हबीबिया नावाच्या हायस्कूलच्या इमारतीची पुनरुभारणी करण्याचं काम सुद्धा भारताकडून होत आहे, भारत करत आहे. कारण अफगाणिस्तानची पुनर्रचना करायची आहे ना, त्याच्यामुळे अफगाणिस्तान देशाला भारताकडून सर्व प्रकारची मदत होत आहे. कारण अफगाणिस्तानकडे तेवढी क्षमताच नाही स्वतःच्या देशाचा विकास करण्याची. त्यामुळे शाळेची इमारतीची पुनरुभारणी करणे, त्यांच्या संसदेची बांधणी करणे, इमारत बांधणे संसदेची. त्याच्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान मैत्री धरण म्हणून प्रसिद्ध असणारं, भारत आणि अफगाणिस्तान मैत्री धरण म्हणून प्रसिद्ध असणारं जे सल्मा धरण आहे, सल्मा नावाचं जे धरण आहे, त्या धरणाचं बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी भारताकडून केलं जात असताना आपणास दिसून येते. नदीवर जे बांधलं जाणारं धरण आहे ते भारत बांधून देत आहे, कुणाला, अफगाणिस्तान. त्याच्यानंतर पुल ए खुमरी हे ठिकाणाचं नाव आहे. या ठिकाणापासून ते काबूल पर्यंत जी काय वीज वाहक तारा आहे आणि वीज उपकेंद्र आहे ते उभारण्याचं काम सुद्धा भारताच्या माध्यमामधून होत असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कंदाहारमधील अफगाण नॅशनल ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी
या युनिव्हर्सिटीच्या उभारणीचं कार्य सुद्धा भारताकडून होत असताना आपणास दिसून येते. अशा पद्धतीने भारत या अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास करत आहे. अफगाणिस्तानचा शेतीचा विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, किंवा त्या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठीची मदत असेल, धरण बांधून देण्यासाठीची मदत असेल, अशा पद्धतीचं सहकार्य अफगाणिस्तानला भारताकडून केलं जात असताना दिसून येते. त्यानंतर काबूलमधील चिमताला येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी भारताकडून होत आहे. कंदाहारमध्ये क्रिकेट खेळण्यासाठीचं अद्ययावत क्रीडांगण भारताच्या माध्यमामधून बांधून दिलं जात असताना आपल्याला दिसून येते. अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रसारित करणे, त्याचा विस्तार करणे, अशा पद्धतीचंही सहकार्य भारताकडून होत आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विंधन विहिरी खोदून पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्यही भारताच्या माध्यमामधून केलं जात असताना आपल्याला दिसून येते. या पद्धतीने भारत अफगाणिस्तानला वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य करत आहे. अफगाणिस्तानला भारत संरक्षणाच्या संबंधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, सहकार्य करत आहे. संरक्षणाच्या बाबतीत केवळ अंतर्गत पायाभूत विकासच नाही, तर अफगाणिस्तानच्या संरक्षणाशी संबंधित असणाऱ्या प्रकल्पामध्येही भारताने अफगाणिस्तानला अनेक पद्धतीने सहकार्य केले. ते कशा पद्धतीने? तर भारताने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारं झारंज डेलाराम या महामार्गाची उभारणी केली. आता झारंज हे अफगाणिस्तानमधील सीमावर्ती गाव आहे आणि डेलाराम हे दुसरं एक मोठं शहर आहे. या झारंज सीमावर्ती गावापासून ते डेलाराम या शहरापर्यंत अंतर्गत भागामध्ये असणारा अफगाणिस्तानच्या महामार्ग उभा करण्याचं काम हे भारत करत आहे. महामार्ग म्हणजे रस्ता, मोठा रस्ता उभा करण्याचं काम करत आहे. आता या महामार्गाचं सामरिक महत्व आहे, ते भारताच्या दृष्टीनेही सामरिक महत्व आहे, म्हणजे लष्करी महत्व आहे. अफगाणिस्तानच्या दृष्टीनेही लष्करी महत्व आहे, कारण इराणमध्ये असणारं चाबहार बंदर जे आहे, त्या इराणमधील चाबहार बंदराचा विकास भारत करते. मग भारताला काय होणार आहे? या चाबहार बंदराच्या विकासासाठी या डेलाराम महामार्गाचा उपयोग करता येऊ शकतो. समुद्र मार्गाने या चाबहार बंदरापर्यंत जाण्याऐवजी आपण भूमार्गानेही तिथपर्यंत पोहोचू शकतो. मध्य आशियामध्ये असणाऱ्या इतर देशांशी आपणाला जर संपर्क साधायचा असेल भूमार्गाने, तर झारंज डेलाराम या महामार्गाचा उपयोग करून आपणाला भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश करता येऊ शकतो, की जो प्रवेश आपण पूर्वी समुद्र मार्गाने करत होतो. आता समुद्री मार्गाला पर्यायी मार्ग हा उपलब्ध होऊ शकतो किंवा झालेला आहे. त्या पद्धतीने भारताने या भागामध्ये अफगाणिस्तानमध्ये महामार्गही उभे केलेले आहेत. भारताने मोठ्या प्रमाणात पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरात प्रदेशातील चिश्ती शरीफ जिल्ह्यातून वाहणारे जे हरी नदी आहे, या हरी नदीवरती जलविद्युत निर्मिती करण्यासाठी आणि पाणी पुरवठा करण्यासाठी भारत अफगाणिस्तान मैत्री धरण जे बांधलेलं आहे, तेही त्या ठिकाणी भारताच्या माध्यमामधूनच बांधलं जात आहे. त्यामुळे या धरणाच्या माध्यमामधून तिथं जलविद्युत निर्मितीही होईल आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना पाणी पुरवठा येईल. अफगाणिस्तानातील काबूल नदीवरील जी काही काबूल नदीवर शाहतूत येथे जे काही बंदर बांधण्यात येत आहे, धरण बांधण्यात येत आहे, बंदर बांधण्यात येत आहे, त्याचाही फायदा अफगाणिस्तानला होणार आहे. कारण या काबूल नदीचे पाणी की जे पाकिस्तानला वाहून जात होतं, की जे अफगाणिस्तानला त्या काबूल नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेता येत नव्हता जास्त, ते काबूल नदीवरती धरण बांधल्यामुळे ते नदीचं पाणी तिथंच अडवलं गेलं, ते पाकिस्तानमध्ये वाहून जाण्याचं थांबलं. त्यामुळे या नदीचा उपयोग, नदीच्या पाण्याचा उपयोग अफगाणिस्तानलाच करण्यासाठी येऊ लागला किंवा अफगाणिस्तानच्या विकासासाठी करण्यात येऊ लागला. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याला भारताने 885 लष्करी वाहनांबरोबरच Mi-25, Mi-35 हे हेलिकॉप्टर्स दिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने भारताने अफगाणिस्तान बरोबर सहकार्याचे संबंध प्रस्थापित करून खूप मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानची पुनर्रचना करण्यासाठी मदत केलेली आपणास दिसून येते. थोडक्यात काय, अफगाणिस्तान आणि भारताचे सहकार्याचे संबंध आहेत, मदतीचे संबंध आहेत. अफगाणिस्तानला उभं करण्यामध्ये भारताची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.